तर मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोबी खाणारी एखादीच व्यक्ती असते, पण कोबी न खाणारे ना सगळेच असतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तोंडवाकडी करतात कोबीच्या भाजीचं नाव काढलं तरी. तर त्यांच्यासाठी आपण मस्त अशी खास अशी रेसिपी बनवूया का? तर कोबी आणि कांदा लांब चिरून घेतला आहे, त्याला मीठ लावायचं आहे आणि मस्त असं चोळून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं पाणी सुटेपर्यंत 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आपले मसाले घालून घ्यायचे आहेत आणि मस्त असे ना आपण आज पकोडे बनवणार आहे. हे पकोडे खाल्ल्यानंतर कोबी न खाणारे मागून मागून कोबी खातील, इतके भारी आणि टेस्टी आपले पकोडे लागणार आहेत. हळद, धने पावडर, लाल तिखट घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि तांदळाचं पीठ आणि बेसन घालून आलं लसणाची पेस्ट महत्त्वाची घालायची बरं का, त्यामुळे खूप छान टेस्ट लागते. आणि मस्त असे आपण पकोडे तळून घ्यायचे आहेत. हे पकोडे खाल्ल्यानंतर कोबी न खाणारे कोबी करतील आणि एवढे टेस्टी आपली रेसिपी आहे ना की ते कधी नाही म्हणणारच नाही. तर तुमच्या घरी पण आहेत का हो असे कोबी न खाणारे? मला एकदा नक्की कमेंट करून सांगा.